रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. येत्या 13 तारखेपासून श्रावण मासाला सुरुवात होते आहे आणि दरवर्षी आपण चातुर्मासामध्ये तसंच श्रावण मासामध्ये आपल्या संतांचे अमृत वचने या चॅनलच्या माध्यमातून आध्यात्मिक चिंतन, धार्मिक चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षीसुद्धा श्रावण मासामध्ये आपल्या अनेकांच्या आग्रहास्तव शिवलीलामृत या ग्रंथावर आपण काहीतरी विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे, शिवलीलामृत ग्रंथ हा जवळजवळ 15 अध्यायाचा ग्रंथ आहे. श्रीधर स्वामींनी लिखित असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथावरचं विवरण, या ग्रंथावरचं चिंतन, या ग्रंथावरच्या प्रत्येक अध्यायाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अध्यायातील कथा आपल्यासमोर घेऊन यायची आहेत. तेव्हा येत्या 13 तारखेपासून म्हणजे गुरुवारपासून न चुकता आपल्या या चॅनलवरती आपण रोज बघायचं आहे, रोज ऐकायचं आहे शिवलीलामृत कथा. नावाप्रमाणे शिवलीला, शिवाच्या लीला, भगवंताच्या लीला, महादेवाच्या लीला, भोलेनाथाच्या लीला, अमृता समासलेल्या ह्या लीला आपण श्रवण केल्या पाहिजे आणि त्या श्रवण कराव्यात. म्हणूनच आपल्यासमोर घेऊन येतो आहे येत्या 13 तारखेपासून गुरुवारपासून शिवलीला अमृत कथा. आणि मग भेटूया पहिला अध्याय घेऊन 13 ऑगस्ट गुरुवारी. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.